नमस्कार, माझे नाव जयश्वेता आहे. आज आपण हँड रिम्स आणि फिट टेपर पिन्स कशी करायची याबद्दल जाणून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. रेखाचित्राचा आकार आणि आकारमानानुसार फाईल करणे. चौरस आणि टेपर डॉयल पिन स्थान चिन्हांकित करणे. टेपर पिन होल आणि ड्रिल रिफिल होल चेन ड्रिलिंग रिम करण्यासाठी स्टेप ड्रिल करणे. ड्रॉपिंग फिट भाग 2 नुसार टेपर डॉयल पिन आणि चीज हेड स्क्रू फिक्स करणे. साधने आवश्यक. वर्नियर हाइट गेज, वर्नियर कॅलिपर, टेपर डॉयल पिन. आवश्यक उपकरणे. लेथ मशीन. आवश्यक साहित्य. कच्चा माल. ऑइल. जॉब सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्या खालीलप्रमाणे आहे. प्रथम स्टील नियम वापरून कच्चा माल तपासा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 1 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 2 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 3 फाईल करा. तिन्ही भाग भरणे पूर्ण झाले की सर्व भाग मार्किंगसाठी तयार करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाइट गेज सहभाग 1 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाइट गेज सहभाग 2 चिन्हांकित करा. भाग 1 आणि 2. दिलेल्या कच्च्या मालाचा आकार तपासा. कच्चा धातू 60 × 60 × 9.5 मिलीमीटर आकारात 2 तुकड्यामध्ये फाईल करा आणि वर्नियर कॅलिपर वापरून परिमाणे तपासा. ट्राय स्क्वेअर वापरून सपाटपणा तपासा. स्क्वेअर हेड वापरून चौरसपणा तपासा. मार्किंग मीडियम लागू करा आणि डॉयल पिन होल आणि चीज हेड स्क्रू होलसाठी स्क्वेअर आणि एंटर लाईन चिन्हांकित करा आणि जॉबवर पंच फिटनेस मार्क आणि मध्यभागी पंच मार्क करा. कच्चा माल तपासला गेला आहे. सर्व भाग दाखल केले गेले आहेत आणि नंतर त्यांना वर्नियर हाइट गेजने चिन्हांकित केले गेले आहे आणि शेवटी त्यांना विटनेस मार्कने पंच केले आहे. आता सर्व प्राथमिक तपासण्या केल्या गेल्या आहेत. आपण पुढे जाण्यासाठी तयार आहोत. भाग 1 असेंबलवर भाग 2 ठेवा आणि पॅरलल क्लॅम्पसह सेटिंग क्लॅम्प करा आणि एकत्र केलेल्या भागांची चौरसता तपासा. ड्रिलिंग मशीनमध्ये सेंटर ड्रिल फिक्स करा आणि ड्रॉइंगनुसार भोकांची सर्व जागा शोधण्यासाठी सेंटर ड्रिल करा. ड्रिलिंग मशीनमध्ये 4 mm ड्रिल फिक्स करा आणि टेपर डॉवेल पिन असेंब्लीच्या ठिकाणी आर पार होल ड्रिल करा. त्याचप्रमाणे 5.7 मिलीमीटर डायमीटर ड्रिल रॉड स्टेप्ड होल ड्रिल केलेल्या छिद्राचा 2/3 भागाचा खोलीपर्यंत निश्चित करा आणि टेपर डॉवेल पिन असेंब्लीच्या ठिकाणी ड्रिल केलेल्या छिद्राचा 1/3 भागाचा
खोलीपर्यंत 5.7 मिलीमीटर डायमीटर ड्रिल आणि स्टेप ड्रिल होल निश्चित करा. टॅप रेंजमध्ये टेपर पिन ड्रीमर फिक्स करा आणि असेंब्ली सेटिंगमध्ये अडथळा न आणता टेपर होलमध्ये एक स्टेप ड्रिल होल पुन्हा लावा. रीमिंग करताना भरपूर तेल वापरा. पुश फिटद्वारे रीम टेपर होलमध्ये टेपर डॉवेल पिन निश्चित करा. त्याचप्रमाणे वरील कामकाजाचा चरणांची पुनरावृत्ती करा आणि रेखाचित्रानुसार पुश फिटद्वारे असेंब्लीमध्ये दुसरा टेपर डॉवेल पिन निश्चित करण्यासाठी वरील प्रक्रिया पूर्ण करा. ड्रिलिंग मशीनमध्ये 6.0 मिलीमीटर डायमीटर ड्रिल फिक्स करा आणि चीज हेड स्क्रू असेंब्लीच्या जागी आरपार होल ड्रिल करा. 10x6.0 मिलीमीटर डायमीटर काउंटर बोर टूल फिक्स करा आणि भाग 2 टॉप प्लेटमध्ये चीज हेड स्क्रू हेडच्या जाडीचा खोलीपर्यंत काउंटर बोर करा आणि बेस प्लेटमध्ये चीज हेड स्क्रू असेंब्लीच्या जागी M6 इंटरनल थ्रेड कट करून घ्या. अंतर्गत थ्रेडेड होलमध्ये M6 x 18 मिलीमीटर चीज हेड स्क्रू निश्चित करा. त्याचप्रमाणे वरील कामाच्या चरणांची पुनरावृत्ती करा आणि असेंब्लीमध्ये बाहेरील चीज हेड स्क्रू निश्चित करण्यासाठी वरील प्रक्रिया पूर्ण करा. ड्रिलिंग मशीनमध्ये 3 मिलीमीटर डायमीटर ड्रिल निश्चित करा आणि ड्रॉइंगनुसार रिलीफ होल ड्रिल करा. ड्रिलिंग मशीनमध्ये 6 मिलीमीटर डायमीटर ड्रिल फिक्स करा आणि अंतर्गत स्क्वेअर भाग 1 आणि भाग 2 बेस आणि टॉप प्लेटमध्ये अवांछित धातू काढण्यासाठी ड्रिल चेन ड्रिल करा. ड्रिलिंग मशीन टेबल आणि चिपमधून सेटिंग वेगळे करा आणि बेस आणि टॉपच्या भागामध्ये चिजेल आणि बॉल पेन हॅमर वापरून नको असलेली धातू काढून टाका. टेपर डॉवेल पिन आणि चीज हेड स्क्रू भाग 1 बेस आणि टॉप पुन्हा एकत्र करा आणि अंतर्गत चौरस योग्य आकारात आणि 90 डिग्री कोनात फाईल करा आणि वर्नियर कॅलिपर परिमाणे मोजा. ड्रिलिंग अँड चिपिंग ऑपरेशन्स करताना सुरक्षा खबरदारीचे पालन करा. आता आपण पहिला भाग आणि दुसरा भाग यशस्वीरित्या तयार केला आहे. पुढे आपण तिसरा भाग तयार करू. 24x24x25 मिलीमीटर स्क्वेअर बारमध्ये भाग 3 कच्च्या धातूच्या आकारात फाईल करा आणि वर्नियर कॅलिपरसह परिमाणे तपासा. ट्राय स्क्वेअरमध्ये सपाटपणा तपासा. स्क्वेअर हेड वापरून चौरसपणा तपासा. भाग 1 आणि भाग 2 बेस आणि शीर्षस्थानी पुश फिटमध्ये भाग 3 फिट करा. सर्व भाग काढून टाका आणि सर्व पृष्ठभाग पूर्ण करा आणि असेंब्लीच्या भागांच्या सर्व कोपऱ्यामधून बर्स काढा. सर्व भाग पुन्हा एकत्र करा आणि भाग 3 पुश फिटमध्ये फिट करा. सर्व फिटिंग पूर्ण झाल्यावर त्यावर तेल लावा आणि मूल्यमापनासाठी जतन करा. आज आपण जे काही शिकलो त्याची एक संक्षिप्त माहिती घेऊया. आपण शिकलो आहोत रेखाचित्राचा आकार आणि आकारमानानुसार फाईल करणे, चौरस आणि टेपर डॉवेल पिन स्थान चिन्हांकित करणे, टेपर पिन होल आणि ड्रिल रिलीफ होल चेन ड्रिलिंग रीम करण्यासाठी स्टेप ड्रिल करणे, ड्रॉइंग फिट भाग 2 नुसार टेपर डॉवेल पिन आणि चीज हेड स्क्रू फिक्स करणे. आज आपण जे काही शिकलो त्याची एक संक्षिप्त माहिती घेऊया. आपण शिकलो आहोत रेखाचित्राचा आकार आणि आकारमानानुसार फाईल करणे, चौरस आणि टेपर डॉवेल पिन स्थान चिन्हांकित करणे, टेपर पिन होल आणि ड्रिल रिलीफ होल चेन ड्रिलिंग रीम करण्यासाठी स्टेप ड्रिल करणे, ड्रॉइंग फिट भाग 2 नुसार टेपर डॉवेल पिन आणि चीज हेड स्क्रू फिक्स करणे. अशा प्रकारे आम्ही हँड रिम्स आणि फिट टेपर पिन्स कशी करावी
ते शिकलो. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा स्वाध्याय तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा.